नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा, ते तुले रूपे हो आवा मीची एकू. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13, ओवी क्रमांक 406. ज्ञानेश्वरांच्या अंतःकरणात श्री गुरूंविषयी नितांत प्रेम होतं. त्यातून पुन्हा आचार्योपासना या पदावरचं निरूपण चालू असताना त्यांच्यासमोर श्री निवृत्तीनाथ हे श्रेष्ठ आचार्य बसलेले. त्यामुळे गुरुभक्तीविषयीचं ज्ञानेश्वरांचं व्याख्यान प्रेमरसानं ओथंबलेलं आहे. आदर्श शिक्षक श्री गुरूंची अशी उत्कट सेवा करतो की तो काहीही माग असं त्यांनी म्हटलंच पाहिजे. मग तो शिष्य म्हणेल, गुरुदेव, तुमचा सगळा परिवार आहे ना, तो मीच व्हावं. आपली जेवढी उपकरणं असतील त्यांच्या रूपानं मीच नटावं. यावर श्री गुरु कृपावंत होऊन हो म्हणतील. मग काय, सगळा आनंदी आनंदच. श्री गुरु हे जगाची माऊली आहेत, पण त्यांचं सगळं प्रेम माझ्या ठिकाणी मी एकवटून घेईन. वारा कितीही सैरावैरा धावला तरी 4 दिशा सोडून तो जाईल तरी कुठे. तसंच गुरूंचं प्रेम माझ्या एकट्यावरच राहील. श्री गुरूंची सेवा हीच माझी स्वामिनी असेल. तिला मी माझ्या अंगचे गुणांचे अलंकार करीन. त्यांची कृपा आकाशातून वर्षेल तर मी पृथ्वी होईल. गुरूंचं राहतं घर मीच, त्या घराचा उंबरठा मीच, आणि मीच दारावरला पहारेकरी. मीच त्यांच्या खडावा होईल आणि मीच त्या पुढे करीन. छत्र मी आणि छत्र ढाळणारा देखील मी. त्यांचा वाटाड्याही मीच. अहो, जिथं श्री गुरूंचे चरण उभे राहतील तिथे मी माझ्या शरीराची माती मिळवीन. अशा रीतीनं सर्व दृष्टींनी श्री गुरूंशी मी एकरूप होईन.